नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून सर्वात मोठी खुशखबर। संजय गांधी निराधार योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार पेन्शन थेट जमा होणार, तेही दर महिन्याला फिक्स तारखेला। तर मित्रांनो, यापुढे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात कशा प्रकारे पेन्शनचे पैसे येणार आहेत, तसेच दर महिन्याच्या किती तारखेला हे पेन्शन जमा होणार आहे, या संदर्भात राज्य शासनाने काल संध्याकाळी एक GR निर्गमित करून या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे। तेव्हा या शासन GR विषयीची संपूर्ण व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT अंतर्गत करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेला हा GR आहे। तेव्हा आता नव्या पद्धतीने कशा प्रकारे लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार आहे, तसेच किती तारखेला मिळणार आहे, याबाबतचा खाली या ठिकाणी शासन निर्णय काय आहे पहा। क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या म्हणजेच प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। तर त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर ऑनलाईन झालेल्या व ऑनलाईन आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य म्हणजेच दरमहा पेन्शन DBT मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पद्धतीने BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे आणि जानेवारी 2025 नंतर सर्व लाभार्थी हे ऑनलाईन अपडेट झाल्यावर सर्वांनाच DBT द्वारे पेन्शन थेट बँक खात्यात पाठवले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता राहिला विषय महिन्याच्या कोणत्या तारखेला हे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता की संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला त्यांचे निराधार पेन्शन जमा करण्यात यावे। तेव्हा त्यावेळी सांगण्यात आले होते की जसेही DBT द्वारे पैसे पाठवण्यात येतील, म्हणजेच DBT द्वारे पैसे पाठवणे सुरू होईल, तेव्हापासून महिन्याची ही तारीख फिक्स करण्यात येईल। तेव्हा मित्रांनो, आता लाभार्थ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेला या दोन्ही योजनांचे निराधारचे पैसे मिळत राहणार आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।